हॅलो गाईड्स, आज आपण घरगुती यूट्यूब चॅनलवर बटाटा पापड बनवत आहोत। हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते सोलून घेऊया। अशा प्रकारे साल काढून घेऊ सगळी। हे पहा, आपण सगळे सोलून घेत आहोत। सोलून झाल्यानंतर त्याला खिसून घेणार आहोत। त्याचा मस्त लगदा तयार करून चिली फ्लेक्स वगैरे टाकून पापड बनवणार आहोत। हे पहा आपले बटाटे मस्त सोलून झालेले आहेत, बघू शकता। आता या खिसणीच्या सहाय्याने आपण खिसून घेऊया सर्व। हे पहा, आपण खिसणीच्या सहाय्याने सर्व खिसून घेणार आहोत अशा प्रकारे। हे पहा, आपण सर्व खिसून घेऊया। हे पहा, आपलं सर्व खिसून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बटाटे मी खिसून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काय मसाले ॲड करणार आहोत। ही 1 चमचा हळद आहे, आपण हळद टाकून घेतलेली आहे। 1 चमचा जिरे आहे, हे पहा, ते जिरे आपण टाकून घेऊ। आणि चवीपुरतं मीठ आहे। आणि हे चिली फ्लेक्स आहे। आणि याचा घट्ट गोळा बनवू, मळल्यासारखं मळून घेऊ, घट्ट गोळा बनवू, मस्त पापड तयार करू। हे पहा, आपलं हे बटाट्याचं पीठ म्हणजे बटाटा मळून झालेला आहे, मिक्स करून झालेला आहे। आपण 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया। पहा, आपलं पीठ मस्त फर्मेट झालेलं आहे, गोळे केलेले आहे। आता आपण इथं गोळा प्लास्टिक पेपरवर गोळा ठेवलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती एक पेपर हातरणार आहोत। हे पहा, पॉलिथिन पिशवी घेतलेली आहे मी, ही पिशवी घेतली आहे। ही पिशवी ह्याच्यावर आपण झाकूया, अशी झाकलेली आहे। आता ही ताट आहे ना, त्याच्यावर प्रेस करायचं असं। हे पहा, अशा प्रकारे ताट उचलल्यानंतर आपला पापड तयार होत आहे। ही पिशवी आपण अलगद काढून घेऊ शकतो। तसंच दुसराही आपण हा गोळा तो बाजूला ठेवूया, त्याच्यावर पुन्हा पिशवी ठेवूया। तुम्ही बघू शकता। हे पहा, पिशवी ठेवलेली आहे। आपण हे ताट त्याच्यावर ठेवूया आणि पुन्हा प्रेस करूया। असेच आपण सर्व पापड तयार करून घेऊ। हा कागद अलगद उचलूया। हे पहा, अलगद निघतंय। असे आपण सर्व पापड करून घेऊ। हॅलो गाईड्स, आपले पापड मस्त सुकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। बटाट्याचे पापड आणि कुरकुरे हे बनले होते थोडेसे। ते पहा, हे पण बनवलेले आहेत बटाट्यापासूनच। तर ते आपण तळून घेऊया। ते पहा, छान तळून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कुरकुरे टाकूया।
तळून झाले मस्त. हे पहा आपले मस्त पापड तळून झालेले आहेत. एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे पहा, हे कुरकुरे पण छान खुसखुशीत झालेले आहेत. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.